नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक बाजारभाव विषयी. त्याचबरोबर मार्केटमध्ये आवक आता किती प्रमाणामध्ये येते. जसं मागील आपण जर विचार केला तर 1 महिन्यापूर्वी आवक किती होती त्या संदर्भामध्ये आपण जे आहे का चर्चा करणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून वेगवेगळे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत जे काही लवकरात लवकर तुम्हाला मिळतील. शेतकरी बंधूंनो, आज तारीख आहे 11 जानेवारी 2026 आणि आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे ते स्थिर आहे. म्हणजेच की आपण मागील जो व्हिडिओ बनवला होता 3-4 दिवसापूर्वी, तर तेच दर सध्याच्या कंडिशनमध्ये आहे. पण एक सांगायचं हेच आहे की सर्वात महत्त्वाचं आजचा जो विषय असणार आहे तो म्हणजे की आता मकर संक्रांत आलेली आहे आणि मार्केटमध्ये जी आवक आपण जर बघितली पूर्णपणे, तर व्यापारी बांधवांना विचारण्यात आले की आवक किती प्रमाणामध्ये येते समजा. तर मागील 1 महिन्यापूर्वीच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर सध्याच्या कंडिशनला जी आवक आहे ती कमी प्रमाणामध्ये जी आहे का येतीये. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये आता आपली मकर संक्रांत आलेलीच आहे जवळ. मकर संक्रांतीनंतर थोडंफार आणखीन रेटमध्ये सुधारणा होण्याचे जास्त चान्सेस आहे. त्याचं कारण हेच आहे की आवक ही कमी झालेली आहे. त्याचबरोबर जे व्यापारी बांधव आहे त्यांचं सांगणं झालं की थोडंफार रेटमध्ये सुधारणा होऊ शकते. आणि आजचे जे दर आहे, आजची तारीख आहे 11 जानेवारी 2026 आणि आजचे जे दर आहे एक साधारणपणे ₹3500 प्रति क्विंटल ते ₹4200 प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का सौदे झालेले आहे. त्याचबरोबर जर समजा आपला माल डॅमेज असेल किंवा डागी असेल, तर डागी माल एक साधारणपणे जे आहे का एक ₹2500-2600 पर्यंत जे आहे का घेतला जातोय. पण मग एक क्वालिटी बघून आहे. आणि हे जे दर सांगितले शेतकरी बंधूंनो, आपल्या मालाची जशी जशी क्वालिटी असेल त्याप्रमाणे जे आहे का खरेदी झालेली आहे. पण महत्त्वाचं सांगणं हेच होतं की बाहेरून एक अंदाज असं पण मिळाला आहे की येणाऱ्या काळामध्ये एक मकर संक्रांतीनंतर थोडंफार रेटमध्ये आणखीन सुधारणा होऊ शकते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना समजा प्लॉट वगैरे अजून चांगल्या कंडिशनमध्ये आहे किंवा मग द्यायचं होता, त्यांनी थोडंसं आता सण होऊन द्या. त्यानंतर आपण जरी आपला प्लॉट काढला तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होईल. रेट जर नाही वाढले तरी पण आपल्याला जे रेट कमी होण्याचे चान्सेस पण कमी आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. त्यामुळे 2-4 दिवस थांबलो आपण तरी काही अशी काही विशेष काही अडचण आपल्याला जे आहे का येणार नाहीये. आणि त्याचनंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतोय की ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट सडन लागलेलं नव्हतं किंवा कंदकुतचा प्रॉब्लेम नव्हता, सूत्रकृमी नेमॅटोडचा प्रॉब्लेम नव्हता, त्या शेतकऱ्यांनी बियाण्याच्या टायमिंगपर्यंत जर आपला प्लॉट जरी ठेवला तर बियाण्यावरती पण प्लॉट जाण्याचे चान्सेस भरपूर आहे. कारण की चांगले प्लॉट सध्याच्या कंडिशनमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे जर आपला प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर आपण जे आहे का बियाण्यासाठी जे आहे का त्याची निवड करणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपला प्लॉट जर चांगला असेल तर माहिती सांगणं पण गरजेचं आहे, जेणेकरून आपला प्लॉट जे आहे का बियाण्यासाठी जाईल आणि आपल्याला जे आहे का दरही व्यवस्थित जे आहे का मिळतील. त्यानंतर त्या पिरियडमध्ये जर आपला जरी प्लॉट समजा बियाण्यासाठी जर नाही गेला तर त्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये आणखीन आवक जी आहे का कमी होत असते. कारण की लेबरचा शॉर्टेज येत असतो. कारण की लेबर जे आहे बियाण्यासाठी जे आहे का बियाणं काढण्यासाठी तिकडं पण गेलेलं असतं. त्यामुळे जे आहे का त्या कंडिशनमध्ये व्यापाऱ्यांना थोडंसं लेबरचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे आणखीन मार्केटमध्ये जे आहे का आवक पण कमी प्रमाणामध्ये येत असते त्या पिरियडमध्ये. तर त्या पिरियडमध्ये मार्केटच्या दरमध्ये देखील जे आहे का सुधारणा होत असते. त्यामुळे जर आपल्याकडे पाणी असेल, प्लॉटही व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल, तर आपण बियाण्याच्या टायमिंगपर्यंत जर थांबलो आपण, तर अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होईल. दोन्ही गोष्टींचा होईल. ज्या शेतकऱ्यांना समजा बियाण्यासाठी द्यायचं आहे, त्या शेतकऱ्यांना देखील अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना बियाण्यासाठी द्यायचं नव्हतं, पण आपण त्या टायमिंगमध्ये माल काढला, तर त्या टायमिंगमध्ये रेग्युलर टायमिंगपेक्षा जे आहे का एक साधारणपणे ₹200-300 जे दर आहे, ते अतिशय 100% जे आहे का आपल्याला प्लसमध्ये मिळत असतात. आणि पूर्ण विचार जरी आपण केला चालू वर्षाचा सध्याच्या कंडिशनचा, तर आवक जी आहे दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे, घटत चाललेली आहे. तर त्या अनुषंगाने जे आहे का आपल्याला जे आहे का दर व्यवस्थित मिळतील अशी अपेक्षा आहे. आणि जे दर आजचे सांगितले एक साधारणपणे 3500 पासून तर एक ₹4200 पर्यंत आहे. व्ही-आय-पी सुपर माल ₹4200 पर्यंत जे आहे का सौदा झालेला आहे. तुमच्या भागामध्ये काय दराने सौदे झाले आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. कारण की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जे आहे का त्याची जे का माहिती आपल्याला मिळत असते. कारण की भरपूर शेतकरी हुशार झालेले आहे. कमेंट बॉक्स पण वाचत असतात आणि त्यांना जे आहे का वेगळ्या भागामध्ये काय दराने जे आहे का माल घेतलेला आहे किंवा मग दिलेला आहे, ते जे आहे का माहिती जी आहे का त्याची जे आहे का मिळत असते. धन्यवाद.